शांत बसा थोडं. दर्शनाला आला या, पण या देवालयात तसे देव नाही. गाभारा आहे, चांदीचे मकर आहे, सोन्याच्या समय आहे, हिऱ्याची झालर आहे. त्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे पाहिलाच ना तो रिकामा गाभारा. नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे साखरआरतीला उठायचा आणि शेजारतीला झोपायचा. दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा. 2 तास वामकुक्षी घ्यायचे. सारं काही ठीक चाललं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजाजवळ लोकांचे मुंगे वाजत होते. मंत्र जागत होते. रेशमी साड्या, तेलीचे सूट समोर घुमत होते. बँकेतले हिशोब हरिणाच्या गतीने मागत होते. सारं काही घडत होतं हवं तसं. पण एके दिवशी आमचं दुर्दैव. उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भणंग महारोगी ताळ स्वरात ओरडला, बाप्पाची बाहेर या. आणि साखरआरतीला आम्ही पाहतो का काय? गाभारा रिकामा. पोलिसात गर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही तो. पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल. आमच्याच ट्रस्टींचा पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या गोष्टीसाठी. पण तुर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या तसे म्हटले तर गाभाऱ्याचे महत्व अंतिम असतं.